नमस्कार. मी आज तुम्हाला चमचमीत अशी अंडा करी रेसिपी करून दाखवणार आहे. खूपच अशी टेस्टी झालेली आहे. तर त्यासाठी मी 2 मोठे कांदे, 1 टोमॅटो, लसूण 1 8-10 पाकळ्या आणि 2 इंच आलं घेतले आणि थोडंसं दालचीन, लवंग आणि मिरीचं 4-4 दाणे घेतलेले आहेत आणि 2 मोठी वेलची असं कोरड्या मसाल्यामध्ये घेतलेलं आहे. तर आता सुरुवातीला मी कांदे भाजून घेणार. हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला कांदा जास्त असल्यामुळे कांदा पहिला भाजून घ्यायचा. असं भाजून घेतल्यामुळं अंडा करीला खूपच टेस्ट येते चांगली. माझ्या रेसिपी आवडत असल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि हाईपच्या ऑप्शनवर क्लिक करा. आणि सबस्क्राईब करून ठेवा. माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील तुम्हाला दिसतील. आता कांदा भाजत आल्यानंतर बाकीचं टोमॅटो, आलं, लसूण मी त्यात घालून घेतलं. ते पण थोडं परतून घेते मी. थोडं मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचं चांगलं. कोरड्या मसाल्यात मी फक्त 4 मिरी, 4 लवंग, 1 इंच दालचीन आणि 2 हिरवी वेलायची एवढंच घेतलं आहे. बाकी मी गरम मसाला 1 टीस्पून घालणार आहे. तर आता हे झालेलं आहे भाजून. तर काढून गार करून घेते. हे गार झालेलं आहे बघा. तर काढून घेते ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. कोरडे मसाले थोडे घेतलेले ते पण त्यातच घालून घेते आणि थोडंसं पाणी घालून मी आता हे वाटून घेते पेस्ट करून याची. झालेलं आहे वाटून. आता स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे याची. अगदी स्मूथ झालेलं आहे वाटण. मी इकडं 1 अंडी उकडून घेतलेली आहे. थोडंसं मीठ घातलं होतं उकडते वेळी. ती आता सोलून घेते मी. 8-9 अंडी उकडून घेतलेली आहेत मी. या पद्धतीने मी आता सोलून घेते सगळी. आता सोलून झालेली आहेत. त्याला थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट लावून घेते. उकडते वेळी थोडं मीठ घातलेलं आहे, नाहीतर मग ह्यामध्ये चिमूटभर घालावं लागते. हे अंड्यांना फक्त लावून घेणार, बाकी मसाल्याला नंतर घालायचं. हे असं तिखट हळद लावून घेऊन तेलामध्ये थोडी परतून घ्यायची अंडी. ही चांगली टेस्ट येते त्याला. कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता थोडं तेल घालून घेते मी आणि त्यामध्ये ही अंडी थोडीशी परतून घेते. आता मी बघू शकता तुम्ही. कलर पण छान आलेला आहे त्याला, हळद आणि लाल तिखट लावल्यामुळे. थोडीशी खालीवर अशी परतून घ्यायची 1-2 मिनटंभर. जास्त वेळ नाही परतायची, घट्ट होतील. झालेले आहेत. आता काढून घेते आता मी ही. त्याच कढईमध्ये आता मी मसाला करून घेते. थोडंसं तेल आहे, त्यातच तेल थोडं घालून आता मी मसाला भाजून घेते. त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घातलं मी. त्यामध्ये आता तेजपत्ताचं 1 पान टाकून घेतलं मी. टेस्ट येते चांगली त्या तेजपत्त्यामुळे. आता हे वाटलेलं वाटण घालून घेते मी तेलामध्ये परतून. ग्रेव्हीसाठी वाटण केलेलं आहे हे. चांगलं परतून घ्यायचं. हे झालेलं आहे आता परतून. तर त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं गरजेनुसार, आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं. थोडे आधी मसाले घालून घेते. त्यामध्ये हळद, मीठ आणि थोडासा गरम मसाला
जिरा पावडर 1 टीस्पून, धना पावडर 1 टीस्पून आणि गरम मसाला 1 टीस्पून असं घातलं आहे मी. हळद पाव टीस्पून आणि मीठ गरजेनुसार, चवीनुसार. छान परतून घ्यायचं असं चांगलं. लाल तिखट घालून घेते 2-2.5 टेबलस्पून. काश्मीरी लाल तिखट आहे, जास्त तिखट नाही आहे हे. तर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं गरजेनुसार. झालेली आहे ग्रेव्ही तयार. आता त्यामध्ये आता अंडी सोडून घ्यायची. खूपच छान कलर आलेला आहे त्याला ग्रेव्हीला. आता अंडी घालून घेते मी त्यात. अंडी आता उकडलेली आहेत, मसाला शिजलेला आहे, त्याच्यामुळे आता जास्त वेळ शिजवायची काही गरज नाही. उकळी आली की झालं आता तयार. हे झालेलं आहे बघा आता तयार आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेते वरून आता. छानच ग्रेव्ही तयार झालेली आहे त्याची, बघू शकता तुम्ही. आता मी त्याच्याबरोबर पराठा केलेला आहे, लच्छा पराठा. त्याची पण रेसिपी मी लवकरच टाकेन, बघू शकता तुम्ही. थँक्यू.